अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको मधील महाजन नगर जय हिंद कॉलनीतील श्री महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मी देवीच्या दानपेटीवरच चोरट्यांनी मारला डल्ला। चोरट्यांनी मंदिरातील 2 दानपेटी फोडून 25,000ची रोकड चोरून नेली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करीत मंदिरातील दोन्ही दानपेट्या फोडून त्यातील 25,000ची रोकड चोरून नेली आहे। बंद घरे सोडून आता चोरट्यांची नजर धार्मिक मंदिरातील दानपेट्यांवर पडत असल्याचे चित्र दिसून येते। त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। या संदर्भात अधिक माहिती मंदिराचे पदाधिकारी दिलीप वाघ यांनी दिली। 27 तारखेला नेहमीसारखं मंदिर बंद करण्यासाठी आलो आम्ही, तर हे मधलं लॉक मिळत नव्हतं, तर म्हणून त्याचा शोधाशोध केला। ते लॉक तर मिळालं नाही, तर त्यावेळी मी मध्ये गेलो तर मला ती पेटी अस्ताव्यस्त स्थितीत दिसली, ती लॉक तोडलेल्या स्थितीत। ही पहिली पेटी। त्याच्यानंतर माझ्या जोडीला वेताळ म्हणून होते, परत मी मध्ये गेलो तर आतली पेटी पण ती अस्ताव्यस्त स्थितीत दिसली, संपूर्ण लॉक तोडलेली। नंतर त्याचं आम्ही झाकण खोलून बघितलं तर दोन्ही पेटीतली संपूर्ण कॅश गायब होती। अंदाजे 25,000 रुपये असतील, 25-30,000। एकही रुपया त्याने ठेवलेला नाही। हे शुक्रवारी रात्री प्रकार झालेला आहे आणि शनिवारी संध्याकाळी आम्हाला समजला हा प्रकार। काही दिवसांपूर्वीच नाशिक पंचवटी येथील श्री कपालेश्वर मंदिरात चोरीची घटना घडली होती। ही घटना ताजी असताना सिडको भागातील श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अंबड पोलीस तपास करीत आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।